आणि माझे शिष्य बंधू सगळ्या गोष्टी विचित्र आहे. वरतून मिळून खालतून मिळून गादी उन्हात त्रिजी उन्हात आतापर्यंत करंट नको शेतकरी आलं ते चांगल्या गोष्टी. श्रीजींचे आणि माझे संबंध माझे श्रीजी याबद्दल मी तुम्हाला 41 वर्ष झाले. त्यावेळेस माझे वडील आमचं म्हणजे माझं लग्न झालेलं होतं. आम्ही नवदंपत्य 16 वर्षाचा माझं कुटुंब 12 वर्षाचं आणि श्रीजी 22 वर्षाचे. असं अगदी अशाच दिवशी ह्याच महिन्यामध्ये 1910 ला आम्ही श्रीजीपती गेलो. होते 4 वर्षाचे होते. श्रीजी गोपाळावर बसलेले होते. आपण कुठून आलात म्हणून माझ्या वडिलांना प्रश्न केले. ते कुठे सर्वळी माहित आहे का? हो म्हणजे सर्वळी माहित आहे. तिथे नोंद देता का? हो नेऊन दे. माझ्या वडिलांना पाहिला बरोबर मला असं वाटलं जे वाटलं ते मी प्रामाणिकपणानं सांगतो. कदाचित माझा भ्रम झाला असेल त्यावेळेस हे कशाचे असे महाराज असे भारी भारी कपडे काय हे काय ते काय. मी 10वीचा 16 वर्षाचा महाराज 22 वर्षाचे सत्य प्रामाणिकपणाची गोष्ट आहे. माझ्या घरानं तर पूर्व पारंपरिक मार्तंड माणिक प्रभू रंगूबाईला बघून चालत आलेलं ते आमचं सांप्रदायिक घरानं मला त्यावर भ्रम झाला. प्रभूला हात धरून माहित सोडून माहित नाही. प्रभूजी माझ्याकडे पाहिलं म्हणजे किती दिवस पळशील तू पळशील किती दिवस. मग नेमकं 1966 मी इतका भयंकर आजारी झालो की माझी आशा करून येत नाही. जमिनीवर टाकले मला. सगळी दिवाळी तशीच गेली. त्यावेळेस तिथं आमचे आमदार डॉक्टर मोरे म्हणून होते. ते बांधून इथं होते. नवीन तेव्हा काँग्रेसचा जमाना होता. विषय सुद्धा आमचे फारच नाव घेऊन जा. त्यावेळेस रंगनाथ स्वामी परभणीकर दुंडा महाराज देवळकर आणि सोनोपंत मामा दांडेकर हे 3 महान प्रसिद्ध सत्पुरुषाचं त्यावेळेस पंढरपूर माझ्या अंगात भरतात नास्तिकवाद असलेला. म्हणा माळ घेण्यामध्ये काय असते मनमाळ असते मन निर्मळ राहतं सगळ्या गोष्टी बऱ्या नाही तर काय आता माझ्यापाशी वितंडवाद. मी म्हणलो ह्या 3 सत्पुरुषांनी माळ गेलं तर घेईन नाटक घेणार नाही. सोनोपंत मामा दांडेकरापाशी गेलो. दांडेकर म्हणले हे माळ देणं बंद केलं. म्हणलं आता माझी भावना सांगतो की म्हणलं आता रंगनाथ महाराज जावं परभणीकर आता ब्रह्मचारी म्हणून तेव्हा म्हणलो महाराज मला माळ पाहिजे. हो काय जरूर घेतो ब्राह्मण आहे तुला काय सांगू. आता ब्राह्मणावर फार अपत्य येणार आहे. खरंच अपत्य आहे विपत्य आहे काय हेच नाही आम्हाला. ब्राह्मण म्हणून घेणं सुद्धा अवघड होऊन गेले. रंगनाथ स्वामीने मला माझं गुरु घरानं म्हणजे सिद्धराज माने पौर्णिमेला जा असे अनुग्रह घे. त्याच दिवशी 4 महिन्यात पौर्णिमेला मी आमच्या देवळूरचे राजाजी काका म्हणून होते. श्रीजीलाही माहित आहे. राजाजी काकाला म्हणून राजाजी म्हणून मला अनुग्रह पाहिजे. होय ते रंगूबाईचा नातू आहे तरी म्हणले जाऊन ठेवू. त्यावेळी माझा वरपाळ झाला तर 16 श्रीचा दिव्य मंत्र माझ्या कानात गेला. खरोखर भाग्यवान झालो मी. 4थी पासून या गादीची पूजा करीत होतो. या गादीची विपन्न अवस्था मला पाहून डोळ्याला पाणी येते. श्रीजी आमच्या संस्थांकडे म्हणत होते की ज्यांच्याकडे गादी आहे त्यांनी सांगावं. माझी गादी भोग पूर्ण होती. मी काय सांगू. मला सांगायला तोड नव्हतं. मी सांगितलं नाही माझी गादी जर खरी असेल मात्र माने करून सत्य आले असेल माझ्या रंगू अंबाळ्यावर मात्र मानवर निश्चित जर कृपा असेल तर हे श्रीजी येतील. आज ते 31 वर्षापासून वाट पाहतो. श्रीजी प्रेरक आहे. श्रीजी चालक आहे. श्रीजी अभिन्न उपादान कारण आहेत. नित्य प्रेरणा करणार चालक सुद्धा. परवा जत्रेला गेलो पौर्णिमेचा वेदांत सप्ताह 2-4 दिवस सुंदर चांगला कार्यक्रम झाला आमचा. मनामध्ये रामनवमीला जावं. रामनवमीला आल्याबरोबर माझे बंधू राहत आमचे जोशी आमचे तुम्हाला सख्खा भाऊ आहे म्हणजे दादा महाराज सर्वला चाललंय 24-25 जर बघा जमलं तर इथं कोण करा गादी अशी गाव असं
कोणाला माझे गुरु येणार म्हणजे कोणी देण्याचं ठिकाण राहणार म्हणून तरी काही असो त्याला आपणच आपण आपल्या लहान दोघा ठिकाणं काहीतरी जेव्हा करावं. माझ्या श्रीजीला पैसे लागणार हे मला माहित आहे. आमच्या श्रीजीच्या राजयोगाला बघून आम्ही गीता हे विषय आता श्रीजी फार हलके आहेत म्हणतात त्यांना काहीच लागणार. महाराज मला आपण जवळ आहे असं मला समजलं अण्णा साहेबाला विचारा तिकडे काय करायचं करा मग इथपर्यंत अशी कारवाई अशा प्रकारे श्रींचे चरण कमल लागते. ह्या जातीच्या जातीचा इतिहास आहे. रंगू अम्मा म्हणणारी एक भाग येतो आहोत. प्रभूचं चरित्र फार गहन आहे खरोखर गहन आहे. मग ती बाल विधवा माझी आजी तिला 50 एकर जमीन तिच्या विरोधात 10 भावची बिरादार ती पुण्यकुरू बाळ नसलेलं की माझी माझ्याही सोडवीत होते म्हणे. मला काय माहित मला माझ्या श्रीजीचं माहित आहे. माझ्या मनावर आलेले चमत्कार दृष्ट चमत्कार हे सगळं मला काय मग त्यावेळेस महात्मा प्रभूंच्या आमच्या रंगू आम्हा विशेष कृपा झाली. मग आमच्या वडिलाला त्यांनी दत्तक घेतलं. त्या मुलाला घे म्हणले गुंज लावले. माझ्या वडिलाचं लग्न झालं अगोदरच रंगू आम्हा माय असताना बापूराव रंगूबाई भटार बापूराव माझ्या वडिलाचं नाव मल्हारराव बापूराव हे जायला तिकडे उपनाम झालेलं असताना मग माझ्या वडिलाचं लग्न वगैरे झालं. काही काळांतरानं आमची रंगू आम्ही वामा वाढली. मार्तंड प्रभू समाधी घेतले. पहिले जे आमच्या आईपासून एक मुलगी झाली आमची आई सुद्धा वाढली. माझ्या वडिलाचं लग्न 20-25 वर्ष झालं नाही. मार्तंड मानी प्रभूचा काळ संपल्यानंतर माझे वडील मानी प्रभूच्या संस्थानला माझी आजी जेव्हा श्रीजीला बोलून आली तेव्हा ती काहीतरी केलीच असेल. तिथं श्रीजी या ठिकाणी शिवमंदिर फार चांगला त्यांचा मुक्काम होता म्हणजे मार्तंड मानी प्रभूचा तिथून ते करत होते. अशा प्रकारे ते असं असताना ते मंदिर पडलं संपूर्ण गाळलं गेलं. रोज रुंदीकरणामध्ये या मंदिराची जागा सुद्धा गेली. तिथे पण नाव काहीतरी झाड उकंडे मी पाटील असताना माझ्या वडिलाला माझे काही मानिक आणि त्यावेळेस काय होतं ब्राह्मण संकल्पनाचं काम काय करा कुठे कुठे ब्राह्मण भोजन झालं कोणी असे शिवे माणसं ब्राह्मण भोजन केले की आम्हाला थोडी पूजेचे पोळे आहे मानिक प्रभूचं हे नैवेद्य ज्या मला म्हणजे नुसतं आम्ही नैवेद्य खावा असताना ते फुलं आणून देत होते. अरे म्हणजे मी तर तुझ्या माझ्या आई मला 20 वर्ष पायी गेलो होतो घोड्याचं वा आम्ही सुद्धा आमची वर्ष तिथं त्या ठिकाणी गाड्यावर पाहिजे. नंतर मी हळूहळू 10 वर्ष पायी गेलो मी श्रीजी मला एकदा म्हणजे का पाहिजे म्हणलं काही ना आपली कृपा व्हा प्रभू काय इंसान म्हणून मला तर मागता यावं लागते. आम्हाला मागता यायला नाही तर कृपा की तुझी कृपा झाली की झालं. आजपर्यंत सुद्धा विचार उठले नाही. मग अशा प्रकारे मी ती जागी सगळी गेल्यानंतर आमच्या वडिलांना खूप त्रास झाला हे त्रास झाला. आमच्या घरात सुद्धा या प्रस्तुताला सुद्धा डिवायडेशन वाचण्या झाल्यानंतर मग मी हळूहळू मग एक 10-12 वर्षामध्ये स्वतः हे सगळं या नाव स्वरूपाला आणलं. इथंच बसायला योग्य वाटलं. इथंच हळूहळू आम्ही मुलाचं लग्न केलं. तेव्हा म्हणलं आता आपण काहीतरी आहे आज श्रीजी होणार गादी होणार मला होता संसार सुद्धा होणार. या सगळ्या गोष्टी असताना की आपण हे चरण इथं लावा. मी रोज पूजा करताना म्हणा अम्मा तू माझ्या वडिलाला काय वर्षित घेतली हे 10 एकर जमीन जर भारताला फार चांगलं झालं असतं. माझ्या वडीलही काही केलं नाही आणि माझ्या हाताने काही करून घेतलं नाही. हे काय असा जर ही गाडी खरी असतील तर श्री प्रभू येतील ही गाडी खरी असतील तर श्री प्रभू येतील असं मी नित्य रोज हे म्हणायचं. श्रीचे मोठ्याचे पूजा पाठांमुळे माझ्या पाणी यायचं आणि रोज ते चिंतन करायचं. माझ्या या उपासनेचं फळ श्रीजीनं मला पूर्ण केलेलं आहे. माझं श्रीजी निव्वळ परब्रह्म स्वरूप आहेत. त्याला घराण्याचा कशाचा योग नाही. त्यांचे अनेक चमत्कार माझ्या ठिकाणी स्वतःला आहे. माझ्या मनात उठलेले विचार श्रीजी नुसत्याला बोलून दाखल करा होते हे पाहतावे आणि त्या मिर्जापूरच्या मारुतीमध्ये आम्ही श्रीजी आम्ही सगळे जन्म केला. सप्ताहाची दरवर्षी असे काही वारकरी विचित्र त्यांच्या संप्रदायामध्ये पूर्वजाला मारुती जन्माचे म्हणजे असं गोष्टी आहे. सगळे धंदे असूनही एक ओळख आमच्यामध्ये आहे. आम्हाला महाराज नसता महाराज मला महाराज यांना म्हणाला महाराज चंद्रशेखर गुंडा महाराजला म्हणला पाहिजे त्यांना महाराज म्हणून गेलो मला महाराज मी महाराज नाही मला म्हणून मग गंमत काय आहे त्यावेळेस आम्ही सगळं शिव जन्म केलो. शिवजीची काय गेली जन्मला काय 10 मिनिटं झाले की त्याच्यावर एका वडा झाडाखाली बसले मोठे भयंकर मोहाळ यांच्या अंगावर अक्षरच्या चेंगाला पुस्तक चाललं
रहदारी बंद झाली, एक छोटासा ऍक्सिडेंट झाला, श्री चालू केला, श्रीजी माझ्या वंशाला पावन केले, श्रीजींची बसलेली गादी सत्य आहे, पण माना ना माना इथं मार्तंड प्रभू आले होते, हे मार्तंड प्रभूचाच अवतार आहे म्हणून यांनी मला हे म्हणलं. मात्र रामनवमीला गेलो आणि त्यांनी सगळं स्वतः आमच्या पुन्हा काही टेन्शन घेऊ नका, आम्हाला काय तुमच्यापासून काय लागणार आहे. चालून चमत्कार की सगळ्यांनी वेगवेगळी पाहिजे पूजा करावा असं आमच्या कोण उठलं कोणाला तरी. श्रीजीचा दिवस ते झाला की अहो तुम्ही 5,000 देता तर आम्हाला सगळ्यांनी वेगवेगळे का करणार. मी म्हणावं इतकं चरण घेऊन अशी पूजा मला आवडणार. हो कमीत कमी एक बंडल पाहिजे असं तर आपण माझं मन म्हणजे श्रीजी म्हणणार तेच आमचे राजे स्वप्न सोडले आम्ही इथपर्यंत आहो. रोज चिंता आता शांत म्हणून बसा. आता तुम्हाला सगळ्याला दर्शन होणार आहे. एवढे आमचे 2, 4, 5 पाद्य पूजा संप्रदाय धर्मांचं जे आहे होऊया, मग तुम्हाला दर्शन घेतल्याशिवाय स्वये श्री प्रभु सार्थ लीला विहारी स्वकीयांची पाप तापा निवारी सदा सिद्ध जो इष्ट पूर्ति कराया नमस्कार मार्तंड माणी कृपाया. इन शब्दों में प्रभु महाराज की स्तुति की गई है. वो प्रमुख ऐसे हैं. अभी जो यहाँ पर विजय कुमार जी का भाषण हुआ, स्वये श्री प्रभु सार्थ लीला विहारी स्वकीयांचिया पाप तापा निवारी. स्वकीयों के पाप और ताप के निवारण के लिए सकल मताचार्य चतुर्थ अवतार श्री सद्गुरु माणिक प्रभु महाराज का जन्म हुआ, उनका अवतार हुआ और उन्होंने तो भक्तकार कल्पद्रु प्रभु को अभी जैसा कि विजय कुमार जी ने कहा कि किसी और चीज की जरूरत नहीं है, आवश्यकता नहीं है. माणिक प्रभु भावाचा भुकेला तो भक्तकार कल्पद्रु प्रभु श्री सद्गुरु माणिक प्रभु महाराज उन्होंने आप सबके इस प्रेम भरे आमंत्रण को स्वीकार किया. रामनवमी के अवसर पे नहीं है. इन सब चीजों के बावजूद आपके इस प्रेम के कारण, आप सब लोगों की इस निष्ठा के कारण, सद्भावना के कारण, भक्ति के कारण आज प्रभु यहाँ पर उपस्थित है महाराज श्री, और आप सबको आशीर्वाद देने के लिए यहाँ उपस्थित है. और मैं ज्यादा क्या कहना नहीं चाहूंगा. यहाँ पर उनकी कृपा दृष्टि आप सब पर निरंतर है ही. आप सब प्रभु भक्तों पर निरंतर अविरत उनकी कृपा दृष्टि, उनका आशीर्वाद आप सब पर है और वो ऐसा ही बने रहे और दिग्दिगंत रात तक यावत चंद्र दिवाकर जिसे कहते हैं, उनकी कृपा, उनके आशीर्वाद, उनकी कृपा दृष्टि सदैव आप सब पर, ग्रामवासियों पर, करखेड़ के प्रभु सांप्रदायिकों पर निरंतर उनकी कृपा दृष्टि बनी रहे. ऐसी प्रभु के चरणों में कामना करते हुए मैं आपसे निवेदन करता हूँ कि शांतचित्त होकर बैठे रहें और अब पाद्य पूजा का कार्यक्रम होगा. तत्पश्चात सभी को महाराज श्री के दर्शन का लाभ होगा. महाराज श्री का और आप सबको श्री जी का, श्री प्रभु का आशीर्वाद देते हुए मैं छोटा सा अभिभाषण समाप्त करता हूँ. महाराज की जय.